आज बुलढाणा जिल्हा 7 जागा आहे. 6 ठिकाणी काँग्रेस मागच्या वेळेस 19 मध्ये लढली, 14 मध्ये लढली. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि यावेळेस मला वाटत होतं की आपला खासदार यावेळेस महाविकास आघाडीचा येईल, पण कुठं चुकली गाडी माहित नाही. रेखाताई खेडेकरांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी प्रयत्न केले लोकसभेच्या उमेदवारीसाठी, केले प्रयत्न. जयश्रीताईने धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी प्रयत्न केले त्यावेळेस उमेदवारीसाठी. तुम्हाला लोकांना एवढं नाही समजत का की लढाई कोणासोबत आहे? बीजेपी सोबत आहे. लढाई कोणासोबत आहे? एकनाथ शिंदे सोबत आहे. लढाई कोणासोबत आहे? तर अजित पवारांसोबत आहे. मग आपल्याला एवढं तर समजायला पाहिजे की जेव्हा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट उभा आहे आणि त्यांचा युतीचा कॅन्डिडेट उभा आहे आणि एक तिसरा अपक्ष आहे, तर अपक्षाला मतदान दाखवून फायदा कोणाचा होणार आहे? तर फायदा हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. या गोष्टीचा जर तुम्हाला लोकांना अंदाज येत नसेल, 24,000 आपला महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट काढला, 12,000 लोक पाहिजे होती ना. आज आपला एक खासदार अजून वाढला असता. आणि एक तुम्हाला सांगतो, पाडापाडीचं राजकारण बंद करा. ही प्रत्येकावर वेळ येते. राजेश भाऊचा मतदारसंघ मलकापूर मतदारसंघ राजेश भाऊचा मला वाटतं 35 का 38 हजारांनी मागे आहे ना. 38 हजारांनी, 46 हजारांनी मागे. मागच्या 60 हजारांनी होता. पण राजेश भाऊ पुन्हा यावेळेस आमदार निवडून येतील, त्याच्यात काही दुमत नाही. ते कसे येतील काय येतील हे नाही सांग, कसे येतील काय येतील हे नाही सांग, पण येतील ते आमदार निवडून, याच्यात दुमत नाही. हे कुठं ना कुठं तरी आपला माणूस हक्काचा माणूस झाला. आज महाविकास आघाडीचा आपला खासदार झाला असता तर रेखाताई पार्लमेंट मध्ये तोही बोलला असता. साहेब तर बोलतीलच. साहेबांचा बुलढाणा जिल्हा म्हणजे आत्मा आहे. बुलढाणा जिल्हा म्हणजे साहेबांचा आत्मा आहे. ते तर राज्यसभेत बोलतील, पाठीमागा लागून करून घेतील, सगळं काही करून घेतील. निवडणुका येतील तेव्हा मी आपल्याला एवढंच सांगतो की या बुलढाणाचा आमदार संजय गायकवाड आहे. या बुलढाण्याच्या आमदाराला पाडण्याचं काम हे बुलढाणा तालुका आणि मोताळा तालुक्याच्या लोकांनी करा. आणि एकदा दाखवून द्या की आमची ही ताकद आहे, जनतेची ताकद आहे. महाविकास आघाडीचे 48 पैकी 31 खासदार निवडून आले. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 4थ्या नंबरवर होता, नंबर 1 वर आला. आणि 14 खासदार हे काँग्रेसचे निवडून आले. आणि त्या 14 खासदारामध्ये 7 खासदार असे आहेत की जे SC/ST चे खासदार आहेत. 7 खासदार, 14 पैकी 7 खासदार आपल्या काँग्रेस पक्षाचे. आणि त्याच्यात 4 महिला आहेत खासदार. 4 महिला खासदार. अजून काय केलं पाहिजे? म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्यामबाबू मेहकर, खामगाव, जळगाव, जामोद आणि सगळीकडे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजे. साहेब तुमच्यासाठी सगळं काही करतील, याच्यात कुठंच दुमत नाही. आणि शेवटी तुम्हीच लोक आमदार बनणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार 4 महिन्यानंतर येणार, याच्यात दुमत नाही. कोणी रोखू शकत नाही. मोदी शहा आले तरी रोखू शकत नाही. एवढं तुम्हाला मी सांगून आलो. आणि तुमच्यापैकी जो कोणी येईल तो बुलढाणा जिल्ह्यात त्याला तर मंत्रिपदाचा मान
मान भेटेल ना. मागच्या वेळेस राहुल बोंद्रे जर निवडून आले असते चिखलीत ना, तर मी 100% सांगतो साहेबांनी त्यांना मंत्री बनवलं असतं. याच्यात कुठेही किंमत नाही. शेतात म्हणून काय झालं, पहिला आपण 2.5 वर्ष आपली सरकार होती ना. या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्हा लोकांनाच होईल. म्हणून माझी बुलढाणा जिल्ह्यातल्या नेत्या लोकांना एवढीच विनंती आहे, मग ते घुमरे साहेब असो की धनंजय देशमुख असो, साहेबांनी प्रत्येकाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचं काम केलं. असं मला नाही वाटत. रामविजय बुलढाणेला 2दा उमेदवारी दिली, स्वाती वाकेकरला दिली, शाह उमाळकरला दिली, प्रत्येकाला दिली. त्यांनी असं नाही पाहिलं आणि सगळ्यांना बॅलन्स ठेवून त्यांनी काम केलं. आता आपण जर निवडून देत नसेल तर दोष आपण आपला समजायचा. तुम्हाला संधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं.